उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढवण्यावर अद्याप ठाम आहेत। महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून ठाकरेंचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। महाविकास आघाडीकडून ठाकरे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होणार आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत। विधान परिषद न लढण्यावर उद्धव ठाकरे ठाम असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच विधान परिषद बिनविरोध होणार आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ शेवटचे 3 दिवस उरले। एक उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे। उद्धव ठाकरे उमेदवार नसल्यास दानवे, अंधारे, विनायक राऊत, सूरज चव्हाण, वैभव नाईक हे इच्छुक आहेत। उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्यास निवडणूक लढवण्याची काँग्रेसची भूमिका आहे। एकनाथ शिंदे परिषदेसाठी 10 उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। निवडणूक झाल्यास शिंदे महाविकास आघाडीमधील मतभेदांचा फायदा उचलण्याची खेळी खेळतील। इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे तो। अमित शहानी वाढवलेला, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले। तसं काही नाही आहे। प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत। संजय राऊतला याची जाणीव झाली, त्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत। आम्ही किती महान आहोत त्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे आणि भविष्यात सुद्धा आणखीन जर तुम्हाला जाणीव झाली नसेल तर काही काळामध्ये आणखीन एकदा तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ। धमक असं म्हणजे असावी लागते। राजकारणामध्ये फक्त बोलघेवडेपणा करून किंवा एकमेकाचे चपला उचलून राजकारणात पुढे जाता येत नाही। त्यासाठी स्वतःची म्हणजे कॅपॅसिटी आणि तुमचं असलेलं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काही असेल एक आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जे काही उठाव केला तो अख्ख्या देशाने नाही जगाने पाहिलेला आहे। कारण विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय। कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे, महाविकास आघाडीचे तिघांची तोंड 3 दिशेला सुरू आहेत, त्यामुळं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं एकमत होण्याची शक्यता कमी आहे।